आज पत्रकार परिषद घेण्याचा माझा उद्देश हा आहे की माझ्या बाबतीमध्ये जे काही घडलं आहे हे सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे. माझ्यावर एवढा मोठा अन्याय होऊन देखील अजूनही माझ्या विरोधातली कटकारस्थानं या ठिकाणी थांबताना दिसत नाही. ज्या आरोपींनी माझ्यावरती एवढा हल्ला केला, सगळ्या लोकांनी ते पाहिलं, पत्रकारांनी देखील या ठिकाणी त्याच्या सगळ्या बातम्या दाखवल्या. आणि जे आरोपींनी माझ्यावरती हल्ला केला त्या आरोपींना जामीन झाल्यानंतर, सुटून आल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन त्याच आरोपींनी परत माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद दिली आणि त्या ठिकाणी तातडीने ती फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली आणि माझ्याविरुद्ध आणि वनाजी बांगर आमच्या दोघांच्या विरुद्ध त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्या ठिकाणी टायगर टाइम्सनी जी त्या आरोपींची मुलाखत घेतली होती, त्या मुलाखतीमध्ये त्या आरोपींची मुलाखत मी पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी स्पष्टपणाने त्यामध्ये पहिली कबुली दिली की आम्ही वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते आहोत. ते स्पष्टपणाने सांगताना त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि त्या पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही त्या दिशेला कशासाठी चालले होते. तर त्यांनी सांगितलं की आम्ही गाडीचं सामान आणायला चाललो होतो, परंतु मला मारहाण झाल्यानंतर त्या ठिकाणाहून ते मनसर पोलीस स्टेशनला आले. त्या ठिकाणी गांधी जयंतीचा कार्यक्रम होता. गांधी जयंतीच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी गांधीजींच्या पुढं त्यांनी फोटो काढले. ते फोटोसुद्धा माझ्यापर्यंत आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी फिर्यादीमध्ये असं पण म्हटलेलं आहे की आमच्या बोटाला, संतोष माशेरे यांनी सांगितलं, बोटाला जखम झाली, मला बांबूनी मारहाण केली. आता 3 दिवस उलटून गेल्यानंतर ही फिर्याद दिली जाते. बांबूनी जर मारहाण होती, बोटाला जखम होती, तर त्यांनी दवाखान्यामध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये यायला हवं होतं. त्या ठिकाणी उपचार घेणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी फिर्यादसुद्धा दिलेली नाही, कुठे उपचार घेतलेले नाही आणि सगळं बनाव करून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, खोट्या नाट्या केलेल्या आहे. आज मंत्री, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं पोलिसांवर किती दबाव आहे आणि पोलीससुद्धा आज मंत्र्यांच्या हातातलं बावलं असल्यासारखं त्या ठिकाणी काम करत आहेत, खोटी फिर्याद नोंदवून घेत आहेत. आणि आज पुन्हा एकदा माझ्यावरती हा फार मोठा अन्याय त्या ठिकाणी पोलिसांमार्फत केला जातो आहे. म्हणजे हे सगळं एकंदरीत घटनाक्रम जर पाहिला तर किती खोटं नाटं आणि किती बनवाबनवी करण्याचा प्रकार आहे. त्यामुळं आज म्हणजे एवढं मला त्रास देऊन, मला मारहाण करून, माझ्या वडिलांची अवस्था एवढी, अजूनही वडील माझे हॉस्पिटलला ॲडमिट आहेत पुण्यामध्ये, एवढं सगळं हे करूनसुद्धा यांचं मन अजून भरलेलं नाही. माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान या लोकांनी रचलेलं आहे. म्हणजे इतक्या खालच्या पातळीवरती हे जातात. माझ्यासारख्या एका जबाबदार संघटनेच्या, जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याला जर एवढा त्रास होतो, तर तालुक्यामध्ये बाकी विरोधात बोलणाऱ्या किंवा गाव लेवलला काम करणाऱ्या लोकांची काय अवस्था होत असेल याची कल्पना न केलेली बरी. एवढे वाईट चित्र या ठिकाणी या तालुक्यामध्ये निर्माण केलं जाते. आज मी जे भांडतोय ते माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी भांडतोय. त्याच्यामध्ये यांनी 100 रुपयाची लबाडी केली. 350चा हप्ता जाहीर केला, त्याच्यात 50 रुपये भागविकास निधी कापला. हे कापण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही. ते 50 रुपये अधिक हे 50 कमी, अशी मिळून 100 रुपये, म्हणजे जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त रक्कम यांनी त्या ठिकाणी दाबून ठेवली. ही कशासाठी ठेवली? तुम्ही का शेतकऱ्यांना दिले नाही? जर पैसे तुमच्याकडे शिल्लक आहेत तर तुम्ही का शेतकऱ्यांना पैसे देत नाही? हीच भूमिका राजू शेट्टी साहेबांची देखील आहे. 100 रुपयांनी कापणे म्हणजे 10 कोटी रुपये ठेवणे. 100 टनावाल्या शेतकऱ्याला 10,000 रुपये जास्त मिळाले असते. ही साधी रक्कम नाही आहे. आणि ही गोष्ट, ह्या गोष्टी ते लाईटली घेत आहेत आणि वर स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत, खोट्या पोस्ट शेअर करतायत आणि लोकांना असं दाखवत आहे की आम्ही खूप काही दिलं. आणि आजपर्यंत तर कधी 100-150च्या पुढं यांनी हप्ता काढला नाही, कधी कधी तर काहीच दिलं नाही. आजपर्यंत खूप लाबाड्या तुम्ही केल्या, परंतु आता यापुढं शेतकऱ्याच्या घामाचं आणि कष्टाचं मिळवण्यासाठी आमचा जीव जरी गेला तरी आम्ही मागं हटणार नाही. आणि मला त्यांना जाता जाता एवढंच सांगायचं आहे, तुम्ही नैतिकतेच्या एवढ्या गप्पा जर मारत असाल तर पराग हा खाजगी कारखाना तुमचाच आहे. माझी त्यांना विनंती आहे, परागला ऊस घालणारा शेतकरीसुद्धा याच भागातला आहे
आणि पराग कारखान्याला सुद्धा अतिरिक्त नफा त्या ठिकाणी झालेला आहे. ज्या पटीत सहकारी साखर कारखान्यांना नफा झाला आहे त्याच पटीत खाजगी कारखान्यांना देखील नफा झालेला आहे. आमची ही मागणी सहकारी आणि खाजगी कारखान्यांकडे सगळ्यांकडे आहे. तुम्ही जर खरंच नीतिमत्ता तुमच्याकडे असेल तर नीतिमत्तेने जर तुम्ही वागणारे असाल तर माझं त्यांना खुलं आव्हान आहे का तुम्ही पराग ह्या खाजगी कारखान्याकडनं 400 रुपये शेतकऱ्यांना द्या. FRP अधिक 400 रुपये जी आम्ही मागणी केली ते 400 रुपये अधिकचे तुम्ही द्या. मी जाहीरपणानं आजही सांगतो माझा कुणीही दुश्मन नाही. वळसे पाटलांना जाहीरपणानं पाहिजे तेवढा मोठा हार आणून मी घालीन, नाही घातला तर बापाची अवलाद सांगणार नाही. फक्त नीतिमत्तेच्या गप्पा तुम्ही मारू नका. कसं होतं आहे, एका बाजूला भीमाशंकर म्हणायचं आणि परागचं मात्र झाकून ठेवायचं, हे धंदे आता चालणार नाही. तर तिथेही आम्ही ठाम आहोत. राहिला बाकीच्या कारखान्यांचा प्रश्न, विघ्नर कारखान्यावर मी याच्या आधी 2दा गेलो आहे. सत्यशील शेरकरांशी माझं बोलणं झालं आहे. त्या दिवशी मी त्याच गोष्टीसाठी तिकडं चाललो होतो. ह्यांच्या गुंडांनी रस्त्यात अडवून मला मारहाण केली. अरे आम्ही वागायचं कसं नाही? एका बाजूने म्हणायचं आमच्याकडंच मागतायत, त्यांच्याकडं मागत नाही. आम्ही सगळ्यांकडं मागायला तयार आहे, पण शेवटी मी पण माणूस आहे. मला पण मी घरदार 5-6 महिने झाले मी घरी गेलेलो नाही. घरादारावर तुळशीपत्र ठेवून मी आज शेतकऱ्यांसाठी लढतोय. आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं माझी मुस्कटदाबी करत असाल, शेतकऱ्याचा आवाज दाबीत असाल, हे चांगलं नाही. आज तुम्ही माझ्यावर पडलेली लाथाबुक्की ही प्रत्येक शेतकऱ्यावर पडलेली लाथाबुक्की, माझ्यावर पडलेली काठी ही प्रत्येक शेतकऱ्याला मारलेली काठी आहे. ही प्रभाकर बांगरला मारलेली काठी नाही, प्रभाकर बांगरला मारलेली लाथाबुक्की नाही आहे. आज मी जे भांडतोय ते माझ्या स्वतःसाठी नाही. त्यांनी हे एक वाक्य वापरलं राजू शेट्टी साहेबांक, ज्याचा 1 गुंठा ऊस नाही. अरे माझ्या बापाचं शेअर्स आहे, माझ्या भावाचं ऊस आहे. 1 गुंठा म्हणजे आता माझ्या नावावर ऊस घालू का? म्हणजे तुम्हाला खात्री पटेल. बरं ठीक आहे, आज जे काही शेतकरी आहे त्यांचं जे मी प्रतिनिधित्व करतोय, आमची संघटना त्याच्यासाठी काम करते. म्हणजे मी काही ऊसाच्या प्रश्नावर बोलायचं नाही का? माझ्याकडे कांदा नसेल तर कांद्याच्या प्रश्नावर मी आंदोलन करायचं नाही का? माझ्याकडे समजा दूध नसेल किंवा अन्य शेतीमाल नसेल तर मी आंदोलन करायचं नाही का? मी आज शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो. आमची संघटना ही शेतकऱ्यांसाठी काम करते. तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे करत असाल हे चुकीचे. तुमच्यासारख्याकडून तरी हे अपेक्षित नाही. आज तुम्ही 7 टर्म आमदार राहिलेत, 6 वेळा मंत्री राहिलेत, विधानसभेचे अध्यक्ष राहिलेत. साहेब हे योग्य नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं करताय आणि तुम्ही जेवढं मला छळायचा प्रयत्न कराल तेवढं तुमचं दिवस भरले हे समजून जावा. जनता तुम्हाला ह्या तालुक्यातला 80% जनता ही शेतकरी, हे लक्षात ठेवा. हे शेतकरी तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवल्याशिवाय राहणार नाही. मला काय छळायचं आहे, माझं काय बरबादी करायची, माझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणायचं तुमची आता इच्छा आहे. मला किती छळलं आहे तुम्ही, त्याचा हिशोब तुम्हाला जनता, त्याचा हिशोब तुमचा चुकता केल्याशिवाय राहणार नाही.